तेच उमेदवाराला जनता कंटाळलेली आहे. या अगोदर काँग्रेसमध्ये होतात आपण, त्यानंतर अचानक भाजपमध्ये उडी मारली. भाजपवाल्यांनी खेळी केली असं वाटतं. सर्वच पक्षांनी माझ्याबरोबर खेळी करायचं राजकारण केलेलं आहे. याच्यामध्ये मोठी राजकीय डाव असू शकतो की त्यांना नगरपालिकेमध्ये डॉक्टर केतमवार हे नको आहे. केतमवार नावामध्ये काय आहे असं वाटतं? त्यांना नक्कीच वाटतं की बाबा डॉक्टर केतमवार आल्यानंतर इथला जो कारभार आहे तो पारदर्शक राहणार आहे. नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. निवडणुकीची जी रणधुमाळी आहे या रणधुमाळीचं वातावरण देखील तापल्याचं पाहायला मिळतं आहे. आज हिंगोली जिल्ह्यातल्या या वसमत शहरामध्ये मी आहे आणि आज माझ्यासोबत सविता डॉक्टर मारुती केतमवार जे उमेदवार आहेत नगर अध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार, त्यांचे पती डॉक्टर मारुती केतमवार आहेत. साहेब, कशा पद्धतीनं दौरा सुरू आहे, कशा पद्धतीनं प्रचार करत आहात, कसा प्रतिसाद मिळतो, काय वाटतं? नक्की खूप चांगला प्रतिसाद. अपक्ष उमेदवार माझी पत्नी सविता मारुती केतमवार यांना अपक्ष म्हणून जनतेमध्ये जे वातावरण आहे ते आनंदाचं आहे आणि लोकांना आता कळालेलं आहे की नगरपालिकेमध्ये आपल्याला बदल पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही 4 ते 6 महिने झालं पूर्ण प्रचार करत आहोत. परंतु आम्हाला काही पक्षाने तिकीट न दिल्यामुळे आम्हाला अपक्ष उभा राहावं लागलं. तरी पण जनता माझ्यासोबत आहे आणि जनतेला हे पाहिजे की नगरपालिकेचा जो कारभार आहे हमेशा कोणत्याही निवडणुकीमध्ये तेच उमेदवाराला जनता कंटाळलेली आहे. अगोदर काँग्रेसमध्ये होतात आपण, त्यानंतर अचानक भाजपमध्ये उडी मारली. भाजपवाल्यांनी खेळी केली असं वाटतं. सर्वच पक्षांनी माझ्याबरोबर खेळी करायचं राजकारण केलेलं आहे. याच्यामध्ये मोठी राजकीय डाव असू शकतो की त्यांना नगरपालिकेमध्ये डॉक्टर केतमवार हे नको आहेत. केतमवार नावामध्ये काय आहे असं वाटतं? त्यांना नक्कीच वाटतं की बाबा डॉक्टर केतमवार आल्यानंतर इथला जो कारभार आहे तो पारदर्शक राहणार आहे. आता जे कारभार चाललेला आहे किंवा आता जे विकास होत आहे याच्यामध्ये नक्की बदल घडवून आणणार हे माझं ध्येय आहे आणि जनतेला माझा स्वभाव माहीत आहे. माझा कधीही स्वभाव सेवेचाच असतो. मी जे विरोधकांना घोटाळा करायचं वाटतं नाही ते मी सांगू शकत नाही, परंतु मी गेल्या पारदर्शकपणे आपल्याला काम करायचं असं आपण म्हणतात. मग विरोधक घोटाळा करतील वाटतं? पारदर्शकता माझा मुद्दा आहे. विरोधक काय करतील ते मला माहीत नाही, परंतु पारदर्शकता ठेवणे आणि सेवेचा माझा भाव राहील, विकासाचा माझा मुद्दा राहील आणि जेणेकरून वसमतमध्ये आम्ही सुधारणा करू. एकच मुद्द्यावर मी तुम्हाला बोलतो की आतापर्यंत कोणत्याही नगराध्यक्ष उमेदवार किंवा कोणत्याही भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जो मुद्दा नाही सांगत, जसा माननीय केजरीवाल साहेबांनी दिल्लीमध्ये वीज माफी केली होती तशी वसमतची नळपट्टी मी माफ करणार आहे. वसमत शहरातला कचरा घोटाळा चर्चेचा विषय बनला होता. कचरा घोटाळा कोणी केला वाटतं? कचरा मी साफ करणार, वसमतचा कचरा मी साफ करणार. भाजपचं एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. राष्ट्रवादीचे देखील उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचे देखील उमेदवार आहेत. दिग्गज उमेदवाराचा सामना तुम्हाला करायचा आहे. एकच मुद्दा आहे की त्यांचे उमेदवार पूर्वी निवडणुकीमधून नगरपालिकेत गेले होते, त्याच्यामुळं त्यांना जनता कंटाळलेली आहे. मी एकच उमेदवार आहे किंवा माझी पत्नी एकच उमेदवार आहे की ते चेहरा बदला, म्हणजे चेहरा बदललेला आहे, बाकीचे चेहरे तेच आहेत, म्हणून चेहरा बदला, वसमत बदला हा 30 ते 35 वर्षापासूनचं जे मागचं राजकारण, तेच ते चेहरे होते, त्यांनी विकास केला नाही वाटतं का? विकास जरी केला असेल तरी पण ते लिमिटेड होते. आमचा विकास राहील तो बारामती किंवा दुसऱ्या शहराबरोबर कॉम्पिटिशन करून आम्ही वसमत सुधारू. काय अजेंडा असणार आहे आपला विकासाचा? नंबर 1 कचरा साफ करणे, नंबर 2 कारभारामध्ये पारदर्शकता, नंबर 3 नळपट्टी माफ आणि सुरळीत पाणी पुरवठा, हे आमचे मुद्दे आहेत. विजयाचा गुलाल कशा पद्धतीने ओढून आणणार काय वाटतं? विजयाचा गुलाल एकाच मुद्द्यावर येतो की उमेदवार आपला नवीन आहे आणि नवीन उमेदवाराला संधी दिली तर पूर्ण महाराष्ट्रात, भारतात आत्ताचं जे राजकारण आहे, उमेदवार बदलला तर तिथं विजय होतो. जो उमेदवार जुना असतो तो निवडून येत नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. विजय नक्की वाटतं? नक्की 3 कितीची लीड असेल वाटतं? लीड मी सांगू शकत नाही, परंतु विजय आपला निश्चित आहे. विजय आपला निश्चित आहे. लीड सांगू शकत नाही, मात्र विजय आपला पक्का आहे असं मारुती केतमवार यांनी सांगितले. माझे सहकारी आकाश, मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.